नमस्कार मंडळी. पितृपक्ष हा आपल्या पूर्वजांविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा काळ आहे. म्हणून आज आपण बघणार आहोत घरच्या घरी सोप्या पद्धतीने कमी खर्चात तर्पण करून पितरांना प्रसन्न कसे करावे आणि त्यांचा आशीर्वाद कसा मिळवावा. धर्मशास्त्रात म्हटले आहे की पितृणा तु प्रसादेन देवाः प्रसन्नाः भवन्ति, म्हणजेच पितरांना तृप्त केल्याशिवाय आपलं आयुष्य पूर्ण समाधानकारक होत नाही. त्यांचा आशीर्वाद मिळाला की घरात सुख समृद्धी, आरोग्य आणि शांतता नांदते. आता आपण बघू तर्पणासाठी लागणारी सामग्री म्हणजेच सामान काय आहे. तुम्ही घरच्या घरी तर्पण करताना फार मोठ्या तयारीची गरज नाही. फक्त काही साधे साहित्य आवश्यक आहे. पवित्र जल, गंगाजल असेल तर उत्तम, नसेल तर स्वच्छ पाणी, काळे तीळ, कुश किंवा दुर्वा, तांदूळ, एक तांब्या किंवा पितळेचे भांड, शक्य असल्यास पांढरे वस्त्र घालावे. पितरांचे स्मरण करण्यासाठी आसन, लाकडी पाट, चटई. आता आपण बघू तर्पण किंवा विधी घरच्या घरी करण्याची पद्धत खूप सोपी आहे. महिलांनी शुद्ध होऊन पितरांसाठी जेवण तयार करावे. बाकी सर्व विधी पुरुषांनी करायचे आहे. पुरुषांनी सकाळी स्नान करून स्वच्छ पांढरे वस्त्र धारण करा. देवस्थान व पितृस्थान गायीच्या शेणाने सारवावे आणि गंगाजलाने पवित्र करावे. घराच्या अंगणात रांगोळी काढावी. अंगणात किंवा घराच्या एखाद्या पवित्र कोपऱ्यात आसन घ्या. तांब्यात पाणी भरा, त्यात काळे तीळ टाका. हातात कुश दुर्वा घेऊन दक्षिणेकडे बसा आणि पितरांचे मनोमन स्मरण करा. आता उजव्या हाताने पाणी दक्षिणेकडे सोडा आणि हा मंत्र म्हणावा, ओम पितृभ्यः स्वधा नमः. हे 3दा करावे. वडिलांचे पितर, आईचे पितर आणि सर्व पितर यांच्यासाठी. त्यानंतर ओम त्र्यंबक यजामहे सुगंधिम पुष्टिवर्धनम उर्वारुकमिव बंधनान मृत्योर्मुक्षीय मामृतात. हा महामृत्युंजय मंत्र मृत पितरांच्या आत्म्यास शांती आणि मोक्ष मिळावा असा प्रार्थना मंत्र आहे. तो पण जरूर म्हणावा. आता आपण बघू पिंडदान कसे करायचे आहे. घरी पिंड कसा बनवायचा. शिजवलेला भात घेऊन छोटे 3 गोळे करा. त्यावर तिळ ठेवून तूप आणि मध मिसळा. हे 3 गोळे म्हणजेच 3 पिंड तयार होतात. आता हे 3 पिंड घ्या. पहिला पिंड कोणत्याही पवित्र पाण्यात, नदीत अर्पण करा. दुसरे पिंड परंपरेनुसार पत्नी किंवा घरातील महिला ग्रहण करतात आणि तिसरा पिंड अग्नीला अर्पण करतात. म्हणजेच घरी मोठी होम विधीची गरज नाही. एक छोट लहान होमकुंड किंवा तांब्याची ताटली किंवा पात्र घ्या. त्यात काळ्या तिळांचे थोडे दाणे, लाकडाची काडी किंवा लहान समिधा ठेवून अग्नी प्रज्वलित करा. त्यात तिसरा पिंड हळूच ठेवून ओम अग्निये स्वाहा म्हणून अर्पण करा. त्याचप्रमाणे शक्य असेल तर थोडी खीर बनवून पितरांसाठी अग्नीत खीर अर्पण करावी. इतकं साधं केलं तरी ते पितरांपर्यंत पोहोचतं. शास्त्र सांगतं की अग्नी हा पितरांचा मुख आहे. त्यामुळे घरच्या घरी छोटा अग्नी करूनही विधी पूर्ण होतो. अशा प्रकारे पिंडदान विधी संपन्न होतो. आता आपण बघू पिंडदानाचे महत्त्व काय आहे. का केले पाहिजे पिंडदान. महाभारतात श्राद्धाचे विधान सांगताना स्पष्ट लिहिलं आहे. पिंडोदका ही ये दत्त पितन तर्पयते सदा. याचा अर्थ होतो पिंड व तर्पण केल्याने पितर नेहमी प्रसन्न होतात. पहिले पिंड हे पाण्यात अर्पण करतो, कारण हे पिंड चंद्रदेवाला तृप्त करतं. कारण चंद्र स्वतः देवता आणि पितर दोघांनाही संतुष्ट करतो. चंद्रमाह मनसो जातः. चंद्र हा मनाचा अधिपती आहे. म्हणून चंद्र तृप्त झाला तर मनास शांती मिळते. दुसरे पिंड हे पत्नीला अर्पण करतो. पत्नी दुसरे पिंड ग्रहण करते. यामुळे पितर प्रसन्न होऊन पुत्राची इच्छा असणाऱ्या पुरुषाला पुत्रप्राप्ती करतात. पुत्रेण पिंडः दद्यात्, म्हणजेच पुत्राने दिलेला पिंडच पितरांना तृप्त करतो. तिसरे पिंड हे अग्नीला अर्पण करतो. हे पिंड अग्नीमध्ये टाकलं जातं, कारण अग्नी हा देवता आणि पितरांचा दूत मानला जातो. त्यामुळे पितर तृप्त होतात आणि व्यक्तीच्या सर्व इच्छांची पूर्ती करतात. अग्निः पितृणा मुखम्, म्हणजेच अग्नी हा पितरांचा मुख आहे. आता आपण बघू तर्पणानंतर आणि पिंडदानानंतर काय करावे. पितरांच्या नावे अन्नदान किंवा वस्त्रदान करावे. कोणत्याही ब्राह्मणाला आदराने आमंत्रण देऊन ब्राह्मणाला आदरपूर्वक जेवायला घालावं. पाणी आणि दक्षिणा देऊन तृप्त करावं. गरिबांना अन्नदान करावे.
त्याचप्रमाणे पक्ष्याला, कावळ्याला आणि गायीला पण अन्न द्या. शेवटी ब्राह्मण, गृहस्थ आणि पितरांना नमस्कार करून आशीर्वाद घ्यावा. आता आपण थोडक्यात बघू. जर वेळ, परिस्थिती किंवा जागेमुळे श्राद्ध करता आलं नाही किंवा यापैकी काहीच करता येत नाही तर काय करावे? पितरांचं स्मरण करून पाणी अर्पण करा. त्यांच्यासाठी मनोमन प्रार्थना करा. त्याचबरोबर अन्नदान किंवा एखाद्या गरजूला मदत केली तरी ते तर्पणास समान मानलं जातं. गायीस चारा द्या. मनापासून केलेली ही कृतीही पितरांपर्यंत पोहोचते. धर्मशास्त्र सांगते, मनसा पितृपूजा च दान वा धर्मनिष्ठ्या अल्पंपी तृप्ती याती स्वल्पेनापी समाहित. म्हणजेच श्रद्धेने केलेली थोडीशी सेवा किंवा दानही पितरांना तृप्त करते. म्हणून ज्यांना शक्य नाही त्यांनी जरूर हे करावे. तर मंडळी, पितृपक्षात घरच्या घरी केलेलं हे साधं तर्पण आपल्या पूर्वजांच्या आत्म्याला शांती आणि तृप्ती देतं आणि त्यांच्या आशीर्वादामुळे आपल्या घरात सुख समृद्धी नांदते. म्हणून म्हणतात, पितृदत्त फल नित्यम शांती धन सुख शुभम. म्हणजेच पितरांच्या प्रसन्नतेतूनच शांती, धन, सुख आणि मंगल प्राप्त होतं. या वर्षीच्या पितृपक्षात आपण सर्वांनी श्रद्धेने पितरांना आठवूया, त्यांना तर्पण, पिंडदान आणि अन्नदान अर्पण करूया. माहिती आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.